श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात 5 मिनिटे देऊन हा संदेश जर तू शेवटपर्यंत ऐकलास तर तुझ्या आयुष्यातील ते संघर्षाचे दिवस संपलेच म्हणून समज. बाळा, मला माहीत आहे तू केलेली प्रार्थना मी ऐकत आहे आणि त्याचे उत्तर म्हणून हा संदेश मी तुझ्यापर्यंत पाठवत आहे. जेव्हा कधीकधी कुणी तुमच्या कुटुंबावर वाईट नजर ठेवते किंवा तुमच्यासाठी नेहमीच काही दोषारोपण केले जातात आणि तुमच्या प्रगतीला पाहून ते खुंटवण्याचे काही प्रयत्न केले जातात, तेव्हा तू माझ्याकडे धाव घेतोस. त्या खूप काही अशा खतरनाक दुःखाला भोगताना तू कधीही निश्चिंत नसतोस आणि तू देवाकडे धाव घेतोस. तेव्हा मी तुझ्यासाठी ते चमत्कार आणि दिव्य आशीर्वाद पाठवून तुझी सुरक्षा करत असतो. देव म्हणतात, बाळा, निश्चिंत रहा, कारण जेव्हा तुझा कुणीतरी द्वेष करतो, तुझ्या विरोधात काहीतरी कार्य करतो, तेव्हा हे लक्षात घे की तुझ्यात काही असे आहे जे इतरांमध्ये नाही आणि त्यामुळेच तू एक वेगळा म्हणून ओळख निर्माण करतोस. जेव्हा तुमच्या विरोधात कुणीतरी कार्य करू लागते तेव्हा तुम्ही समजून घ्या की तुमच्यात काहीतरी दिव्य आहे, ते इतरांना सहन होत नाही. तुम्ही देवाचे खूप काही प्रेमळ बाळ आहात. तुम्ही देवांवर श्रद्धा ठेवता, हे देखील कुणाकुणाला पाहवल्या जात नाही. जेव्हा देव आणि देवाचे कार्य सुरू होते तेव्हा हे लोक तुमच्यासमोर उघड उघड दिसून येऊ लागतात, कारण ते तुमचा विरोधाभास करून ते प्रत्ययास आणून देतात की ते तुमचा विरोध करत आहेत. जेव्हा तुम्ही एका मार्गावर चालत असताना तुम्हाला काही कार्यात अडथळे आणले जातात, ते तुम्हाला माहीत असते की ते मुद्दामून आणल्या जात आहेत, तरीही तुम्ही तो मार्ग न सोडता देवाच्या पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवून त्या मार्गावर चालणे सुरू ठेवता, कारण तो मार्ग देखील तुम्हाला देवानेच दाखवलेला असतो. तेव्हा न भीता न घाबरता त्या मार्गावर पुढे चालत राहा, कारण तुम्हाला त्याच मार्गावर तुमचे ध्येय निश्चित करायचे आहे. देव म्हणतात, बाळा, मी तुझा हात धरून चालत आहे, तेव्हा आता मनात शंका ठेवू नको. मी तुझा हात धरला आहे आणि तुला तुझ्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवण्यासाठी मी तुला ती मदत नक्कीच देईल, यावर विश्वास ठेव. आज कोण तुझ्या विरोधात आहे, कोण तुझ्या खूप काही असे करत आहे ज्यामुळे तू मागे राहिला पाहिजे असे ज्याला वाटत आहे, त्याला मी पाहत आहे. माझी कृपादृष्टी निरंतर तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर असताना तुला घाबरण्याचे काहीही कारण नाही, कारण जिथे देव तुमची मदत करायला आहेत तिथे घाबरण्याचे काहीही कारण नाही. देव म्हणतात, बाळा, माझ्यावर विश्वास असेल तर जमल्यास शेवटपर्यंत हा संदेश ऐक, कारण या संदेशाच्या माध्यमातून मी तुला काही संकेत देऊ इच्छितो जे तुझ्या उद्या भविष्यात कामा येतील. तुमचे काहीतरी संकट टाळल्या जात आहे. बाळा, या रात्रीतून तुमचा भाग्योदय करण्याची तयारी मी दर्शवत आहे. जर तुम्हीही तयार असाल तर उद्या सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा तुमच्याकडे एक आनंदाची बातमी येणार आहे, जी तुमच्या भाग्यासाठी खूप काही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जेव्हा या रात्रीतून तुमचा भाग्योदय निश्चित करणारा देव तुमच्या सोबत आहे, तेव्हा घाबरण्याचे काहीही कारण नाही. उद्या सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा तुम्हाला एक आर्थिक चमत्कार देखील पाहायला मिळणार आहे. जो माझा प्रिय बाळ माझ्याकडे त्यासाठी विनंती आणि प्रार्थना करत आहे, त्याच्याकडे तो मी पाठवत आहे. त्याला त्याची आवश्यकता आहे, कारण तो खूप दिवसांपासून ते प्रयत्न करत आहे आणि जो कोणी प्रयत्न करत आहे तोच यशाचा अधिकारी ठरणार आहे. देवाची इच्छा आहे
की हा संदेश तू जर शेवटपर्यंत ऐकला आणि मान्य केलास तर माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर ती देवाचीच मर्जी समजा आणि त्याचा आनंदाने स्वीकार करा. देव म्हणतात, बाळा, तुला मला प्राप्त करायचे आहे तर तुला भटकण्याची आवश्यकता नाही. माझे नामस्मरण कर. माझ्या चिंतनात तू गुंग राहा, कारण यामुळे जेव्हा तू जास्तीत जास्त नामस्मरण करशील तेव्हा तुला तू जिथे आहेस तिथेच माझे आशीर्वाद प्राप्त होतील. माझे चमत्कार तुझ्यापर्यंत येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. तू जे काही कर्म करत आहे ते मी पाहत आहे. मला माहीत आहे की तुझ्या विरोधात ज्यांनी कुणी कार्य केले आहे, ज्यांनी कुणी त्या काही मर्यादा ओलांडल्या आहेत, ते मी सर्व काही पाहत आहे. तुझे ते नाते आज काही क्षणापर्यंत तुझ्यापासून दूर होते ते कोणत्या कारणांमुळे होते याचे कारण देखील मला माहीत आहे. माझ्याकडे जो कोणी त्या प्रेमासाठी प्रार्थना करू इच्छितो त्याच्यासाठी मी ते प्रेम देऊ इच्छितो आणि त्यांच्यात ते सुसंवाद नक्कीच होतील. या वचनावर विश्वास ठेवा आणि तुमचे प्रेम देखील तुम्हाला प्राप्त होईल. खूप काही कमी वेळेत तुम्ही ते सर्व काही अधिकार पुन्हा प्राप्त करणार आहात ज्यासाठी तुम्ही ते प्रयत्न करत आहात. देव म्हणतात, माझ्याजवळ आलेल्या प्रत्येक माझ्या बाळाला मी दुःखी कष्टी पाहू शकत नाही. त्याला ते नाते नक्कीच प्राप्त होईल. त्या नात्यातील तो गोडवा देखील प्राप्त होईल, कारण तो त्याचा अधिकार आहे आणि त्याला त्यापासून कुणीही वंचित ठेवू शकणार नाही. जेव्हा तुम्ही प्रार्थनापूर्वक माझ्याकडे येता आणि ती प्रार्थना करता तेव्हा देवालाही तुमच्याकडे आशीर्वादासह यावे लागते. बाळा, तू आज जी काही प्रार्थना करशील ती तुला उद्या प्रत्यक्षात प्राप्त होईल. आजची रात्र तुझ्यासाठी खूप काही मौल्यवान आहे, कारण या रात्रीतून तुमच्या जीवनातील खूप काही असे परिवर्तन घडणार आहे ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करत आहात. मला माहीत आहे की कधीकधी तुम्हाला हे ऐकणे अशक्य असं काही वाटते, पण तुम्ही देवांच्या आशीर्वादांवर आणि देवांच्या चमत्कारांवर विश्वास ठेवा. ते कधीही तुमच्यासाठी योग्य ठरेल, कारण कधीकधी तुमच्यासाठी अशक्य असणाऱ्या गोष्टी देखील देव शक्य करून देऊ शकतात. देवाचा आशीर्वाद अफाट आहे, अनंत आहे. तो तुमच्यासाठी कार्य करताना तुम्ही पाहाल. देव म्हणतात, जो कोणी त्याच्या घरी प्रत्यक्षात हा संदेश ऐकत आहे त्या घरातील व्यक्तींना सुख, समाधान, आरोग्याची प्राप्ती होईल. त्याच्या आयुष्यातील ते कर्ज, गरिबी नष्ट होताना, त्याची पाठ सोडताना तो स्वतः अनुभव करणार आहे. तू देवापाशी आला आहेस. देवाचा हा संकेत मानून या संदेशाला संपूर्ण ऐक आणि आशीर्वाद प्राप्त कर. तुझ्या कुटुंबावर येणारं अटळ संकट टळेल, कारण देवाने तुझी निवड केली आहे. ती सुखासाठी, आनंदासाठी आणि तुझ्या पाठीमागचे ते दुःख सरवण्यासाठी. देव तुझ्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून आले आहेत. तेव्हा हा संदेश शेवटपर्यंत ऐकून देवाच्या या संदेशाला पूर्णपणे स्वीकार कर. तुझ्या पाठचे जे काही दुःख आहे, यातना आहेत, त्या या रात्रीतून संपून जातील. तुझे दुःख संपून जाईल आणि तुझ्यासाठी नवीन दिवस उगवेल. त्या दिवशी तुझ्यासाठी आनंदाच्या बातमी असतील. तुझ्यासाठी सुख, समाधान असे काही क्षण देव देऊ इच्छितात. ते स्वीकारण्याची तुझी तयारी आहे. देव तुझ्याकडे, तुझ्या दिशेने ते सर्व काही आनंद पाठवू इच्छितात, ज्यासाठी आजपर्यंत तू झुरत होतास. अरे बाळा, झुरतोस कशाला? माझ्याकडे आला आहेस तर विश्वास ठेव. तुझे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद मी तुला या रात्रीतून देऊ इच्छितो. जर तू मनापासून ते स्वीकार केले तर उद्यापासून तुझ्या जीवनात आनंदी आनंद येईल, उत्साह येईल आणि तुझे जीवन परिपूर्ण होईल. देव म्हणतात, बाळा, काळजी करू नको, चिंता करू नकोस. या क्षणाला देखील
मी तुझ्या समोर आलो आहे ते तुझे कल्याणच करण्यासाठी. जेव्हा तुम्ही माझ्याकडे प्रार्थना करता तेव्हा सर्व काही माझ्यावर सोपवून निश्चिंत व्हा आणि यशस्वी होण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात ते सर्व काही माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हा, कारण मी तुमच्यासाठी माझे आशीर्वाद आणि चमत्कार पाठवत आहे, ज्यामुळे तुमचे जीवन समृद्धीने आनंदाने परिपूर्ण होणार आहे. तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार होत आहे. आजपर्यंत तुम्ही जो काही संघर्ष केलेला आहे तो वायाच गेलेला नाही, यावर विश्वास ठेवा. देवाचे कार्य तुमच्यासाठी निरंतर सुरू आहे. देव तुम्हाला या संदेशाच्या माध्यमातून सांगू इच्छितात की माझ्यावर विश्वास ठेव. आज जरी तुला ते दिसत नसले तरी माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करत आहेत. जो कोणी या संदेशापर्यंत आला आहे त्यांनी ते मान्य केल्यास त्याला ते आशीर्वाद उद्या दिसून येतील. 24 तासात 48 तासात तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करण्याचे सामर्थ्य फक्त देवांव्यतिरिक्त कुणातही नाही. कुणीही मनुष्य कुणाचेही काहीही असे कल्याणकारी आशीर्वाद देऊ शकत नाही. देवाचे सामर्थ्य अफाट आहे. देवाच्या आशीर्वादात ते सामर्थ्य आहे की तुमच्यासाठी अशक्य गोष्टीही शक्य होताना तुम्ही पाहाल, तुम्ही अनुभव कराल. देवाचे कार्य सतत तुमच्यासाठी सुरू आहे. ते अखंडरित्या सुरू आहे. तेव्हा देवाच्या कल्याणकारी आशीर्वादांवर विश्वास ठेवा. आज जे काही तुम्हाला अशक्य वाटत आहेत, आज जे काही तुमच्याकडे नाही त्यासाठी तुम्ही पश्चाताप करत आहात, पण देव म्हणतात, बाळा शांत हो, निर्भय हो, कारण माझा आशीर्वाद तुला ते सर्व काही प्राप्त करून देण्यासाठी येत आहे. माझा चमत्कार होईल आणि तुझ्याकडे जे काही नाही ते तुला उद्या प्राप्त होईल. हे येणारे 48 तास तुमच्यासाठी खूप काही शुभ परिवर्तन घेऊन येत आहे. काही आनंदाच्या बातम्या देखील तुमच्याकडे येणार आहेत. ज्यांच्याकडे ते खूप काही आर्थिक प्रश्न होते त्यांना उद्यापासून त्यात खूप काही परिवर्तन, बदल घडून दिसून येतील. त्यांच्यासाठी देव तसे काही करणार आहेत जे चमत्कार त्यांना हवे आहेत. काही आर्थिक प्रश्न त्यांचे सोडवून देव त्यांना तो आशीर्वाद प्राप्त करून देणार आहेत. त्यासाठी त्यांनी सज्ज असावे आणि तो आशीर्वाद जेव्हा त्यांच्याकडे येईल त्याला आनंदासह स्वीकार करावे अशी देव त्यांना आज्ञा करतात. देव आणि देवांजवळ तुमचे भूत, भविष्य, वर्तमान सगळं काही सुरक्षित आहे. तेव्हा देवांच्या पूर्ण आशीर्वादावर विश्वास ठेवा. देवाचे कार्य निरंतर तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी सुरू आहे. देव आजही तुमच्यासाठी इथे उपस्थित राहून तुम्ही देवाला प्रार्थना करा. मनोमन केलेली प्रार्थना देव ऐकतात आणि त्याचे उत्तर देखील तुम्हाला लवकरच दिल्या जाईल, यावर विश्वास ठेवा. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला ते सुख समाधान प्राप्त करून देवत. जे कोणी तुमच्या विरोधात आहेत त्यांना स्वामी देव चांगला मार्ग दाखवत आणि चांगली बुद्धी देवत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.